नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी राजू बेंद्रे. तुम्ही पाहतात आरबीटिक मराठी यूट्यूब चॅनल. लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजून केवायसी केली नसेल तर तुमच्यासाठी आता खूप आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या केवायसी करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आता वाढीव करून दिलेली आहे. आणि त्या संदर्भातला GR सुद्धा काढलेला आहे. नक्की शेवटची तारीख कोणती आहे केवायसी करण्याची आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींनो. चला तर मग केवायसी करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, GRमध्ये काय माहिती दिलेलं आहे, आपण सविस्तरपणे पाहून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा. जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींनी केवायसी केली असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात मुदतवाढ देण्याबाबतचा हा GR आहे. ह्या GRमध्ये हा नोव्हेंबर 18, 2025ला आलेला आहे. तुम्हाला या GRमध्ये नक्की केवायसी करण्याची 18/11/2025पर्यंतच मुदत देण्यात आलेली होती. तर आता वाढीव करून किती तारखेपर्यंत केवायसी करता येणार आहे ते जाणून घ्या. तर आता शासन परिपत्रकमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलाची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष देऊन हा तुम्ही सुद्धा नीट पहा, कारण 31 डिसेंबर 2025पर्यंत तुम्हाला केवायसी करता येणार आहे. जर तुम्हाला काही ह्याच्या अगोदर केवायसी करताना अडचण येत असतील तर ते आता सर्व अडचण दूर झालेले आहेत. म्हणजेच OTP न येणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव नाही आहे असे बरेच एरर येत होते. आता ते एरर गायब झालेले आहेत, बंद झालेले आहेत. सर्वांची केवायसी होत आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही 31 डिसेंबर 2025च्या आत तुमची केवायसी करून घ्या. तुम्ही पात्र असणार आहे. तुम्हाला पैसे 100% मिळणार आहेत. दरमहा हप्ता 1500 रुपये. ही केवायसी का सुरू केलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात का आणि तुमच्या घरामध्ये कोण नोकरी करत आहेत का, ही सर्व पडताळणी करण्यासाठी केवायसी सुरू केलेली आहे. त्यामध्ये जर तुमची 2.5 लाखाची वरती उत्पन्न नसेल आणि तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत नसेल आणि 10,000च्या वरती पेन्शन कोण घेत असेल किंवा नसेल तर तुम्ही पात्र असेल तर हे सर्व गोष्टी तर तुम्ही अपात्र होणार आहे केवायसी केल्यानंतर. आता नोव्हेंबरचा हप्ता आल्यावर सर्वांना समजेल नोव्हेंबरचा हप्ता कुणाला बंद होणार, त्यांनीच हप्ता हे कायम बंद होणार असे समजायचं आहे. नोव्हेंबरचा हप्ता कुणाला मिळणार आहे त्यांनी समजून यायचं आहे आपणाला ह्या योजनेमधून पात्र केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना, आपण आता केवायसी करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.